खापरावरची पुरणपोळी हे खानदेशचं वैशिष्ट्य आहे. पण ही पुरणपोळी कशासोबत खाल्ली जाते हे तुम्हाला माहिती आहे का? तर ही पुरणपोळी खाल्ली जाते आंब्याच्या रसात बुडवून. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. आणि जेव्हा आंब्याचा सीझन नसतो ना, तेव्हा खीर किंवा दुधासोबत तूप टाकून ही पुरणपोळी खाल्ली जाते. आता तुम्ही म्हणाल गोडसोबत गोड कॉम्बिनेशन कसं लागेल? गोडसोबत गोड कोणी कसं खाऊ शकतं? का नाही? जिलेबीसोबत रबडी, मालपुआ रबडी, गोड चहासोबत गोड बिस्किट, कॉफीसोबत कुकीज, केक, चॉकलेट सिरप असे कितीतरी गोडासोबत गोड कॉम्बिनेशन आपण खातच आलोय की. आता खानदेशातल्या लोकांना तुम्ही कटाच्या आमटीसोबत पुरणपोळी खायला सांगितली, तर ती त्यांना मुळीच जमणार नाही आहे. कारण वर्षानुवर्ष पारंपरिकरित्या पुरणपोळीसोबत ते आंब्याचा रस, खीर, दूध असे गोड पदार्थच खात आलेले आहे आणि तो त्यांच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेला आहे. आपण म्हणतो ना, कोसाकोसावर भाषा बदलते, माती बदलते, तसंच खाद्यसंस्कृतीही बदलते आणि एकमेकांच्या भाषेसोबतच खाद्यसंस्कृतीचाही आपण सन्मान केला पाहिजे. आता पुरणपोळीसोबत आंब्याचा रस किंवा खीर हे फूड कॉम्बिनेशन ऐकून काही लोकं ई, शी, डिस्गस्टिंग, पथेटिक अशा काहीतरी विचित्र रिॲक्शन देतात. आता जिथे अन्न हे पूर्णब्रह्म म्हणतो, तर अशा रिॲक्शन देणं हा त्या पूर्णब्रह्माचा अपमान नाही आहे का? असो, कुणी निंदा, कुणी वंदा, पण खापराची पुरणपोळी आणि आंब्याच्या रसवर प्रेम करेल हर एक खानदेशी बंदा.